स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर में पानी की हाहाकार शुरू। बीजापुर के वार्ड नंबर 13 जुनेदी दरगाह के आसपास आज स्थानीय लोगों ने पानी की कमी और नलों में प्रेशर की कमी पर प्रदर्शन करते हुए वाटर बोर्ड और 24/7 पानी सप्लाई के लिए जैन कंपनी को दिए गए टेंडर पर आपत्ति जताते हुए जैन कंपनी की गैर जिम्मेदार कामों और वाटर बोर्ड अधिकारियों के खिलाफ आक्रोश व्यक्त करते हुए व्यवस्थित पानी देने का आग्रह किया। प्रदर्शनकारियों ने इनकी परेशानी को सुनकर जल्द इस समस्या का समाधान करने का आश्वासन दिया। वाटर बोर्ड अधिकारियों ने गर्मी के मौसम में पानी की किल्लत बीजापुर की परंपरा रही है, क्या इस बार सबसे अधिक पानी का टैक्स देने वाली बीजापुर की जनता को सही ढंग से पानी देकर पानी के हाहाकार से छुटकारा दिलाएगा वाटर बोर्ड, देखना बाकी है। जरा फोन करेंगे नहीं सर 24 घंटे तो 7 बजे से चालू है। अभी थोड़ा स्पीड आ रहा है। ये 24/7 जो आप पाइप नल देख रहे हैं पानी आ रहा है, लेकिन इनके कहने के मुताबिक ये 24/7 नहीं बल्कि 1 आवर 1 घंटा पानी आता है इसमें, और इतना प्रेशर भी नहीं होता है। बोला प्रेशर क्या भी नहीं सर, इनका दावा है ये 24 घंटे नहीं आता। 24 घंटे का क्या भी सर प्रेशर इतने, इनका दावा क्या है 3 मंजिल जाता है 4 मंजिल। इन्हें ये तो लोटा भरना हो तो मुश्किल होता है सर। इसे जरा देता देते हैं, उसके बाद बारी उतना शुरू करता है। ये बीजापुर के नलों की हालत है 24/7 का जो नल आ रहा है उसे गिलास गिलास के द्वारा पानी भरा जा रहा है। ये बच्चे स्कूल को जाना क्या लोटे लोटे से पानी भरना, ये कुछ परेशान है। माँ बाप भी परेशान है, मोहल्ले वाले भी परेशान है। एक ही नल का नहीं, वार्ड नंबर 3 है जुनैद सानी दरगाह के पास है। ये टाइप का पानी है, इस तरह का पानी आ रहा है। हर किसी को बोले तो वाटर बोर्ड वाले बोलते हैं जैन ऑफिस को जाओ, जैन ऑफिस वाले बोलते हैं म्युनिसिपैलिटी को जाओ। दो दिन के अंदर अगर इस तरह से होने लगा तो 2 दिन के अंदर हमें पूरा रोड जाम करके स्ट्राइक कर दें। एक फिर से एक लाइव वीडियो है वार्ड नंबर 3 गंगबुड़ी जुनैद सानी दरगाह। यहाँ पर जो नए नल्ला बनाए इसका पानी जो है बिल्कुल नई के बराबर है, और सुबह अंदर 5 बजे पानी छोड़े कर बोलते हैं। सुबह 5 बजे भी वही छाल है, 6 बजे भी वही छाल है, उतनी रेंज का पानी आता है। बिल्कुल जो है काड़ी की जो माचिस की जो तीली है उसके बराबर बारीक पानी है। और माँ बाप जो है बच्चों को स्कूल तैयार करना, क्या घर का पकाना देखना है, क्या लोटे लोटे से पानी भरना, इसका जिम्मेदार जो है वाटर बोर्ड है। अगर तुम्हें 2, 3, 4 दिन के अंदर इसका इलाज नहीं करे तो हमें जो है मेन रोड जाम करके स्ट्राइक करता है, इसका जिम्मेदार वाटर बोर्ड होगा। ಕಂಟಿನ್ಯೂ ದಿನ ಇದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಹಿಂಗದ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ಯಾದ, ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಈಗ ನೋಡಿ ಸರ್ ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಟ್ರಯಲ್ ಸರ್. ಜರ ಬೈಗೋಗ ಸರ್ ಓಲ್ಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ನೀರು ಬಿಡಾತಿರಿ ಸರ್. ಅದು ಆದ್ರೆ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ, ಓಲ್ಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ನೀರೇ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ. ಇನ್ನು ಹಳಿ ಕಲೆಕ್ಷನ್ 2 ತಾಸು ಬರ್ತದೆ. ಹಳಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಸರ್. ಈ 24/7 ಗೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದ್ರೆ ಸರ್ ಬ್ಯಾಸಿಗೆ ಅದ ರೀ. ಅವರು ಕುಡಿಲಕ್ ನೀರು ಇಲ್ಲ ಸರ್. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿಲ್ಲ, ಕುಡಿಲಕ್ ನೀರಿಲ್ಲ. ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಅಂತ ಬಿಡ್ರಿ ಸರ್. ಅದು ಹಳಿನೇ ಇಲ್ರಿ ಹೊಸಾನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ರಿ ಸರ್? ಹಳಿ ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದು ತಂದೆ ತಾಯಿಯವರು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಕಳಿಸ್ಬೇಕ್ರಿ. ಅವ್ರದ್ದು ಟಿಫನ್ ಬೀಪನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಮುಂಜಾನೆ 6 ಗಂಟೆಗೆ. ಇದೊಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಅವರು ತಯಾರಾಗಬೇಕು, ನೀರಿಲ್ಲ, ಬಾಯಿ ತೊಳಿಲಾಕ ನೀರಿಲ್ಲ, ಸೊಂಡಾಸ್ ಹೋಗ್ಲಾಕ ನೀರಿಲ್ಲ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಹೆಂಗೆ ಆಗುದ್ರಿ ಮುಂದೆ? ಏನು ಕಾರಣ ಐತ್ರಿ? ಈ 1 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ, ಹಳಿನೇ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದು ಹೊಸನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವ್ರು ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ, ಆಯ್ತು ರೀ ಅದು ರಿಪೇರಿ ನಡೆದಾದ್ರಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಹಳಿ ಅಂತೂ ಬಿಡ್ಬೇಕಲ್ರಿ ಸರ್. ಅದು ಅದೇ ಬಿಡ್ಬೇಕಲ್ರಿ ನಮಗೆ. ಅಂದ್ರೆ ನೀರಂದ್ರೆ ಮಹತ್ವ ರೀ. ನಾವು ಯಾವ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಾವು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಬಂದಂದ್ರೆ. ನೋಡ್ರಪ್ಪ ಇಲ್ಲೇ ಕ್ಯಾಂಪ್ ಹಾಕಿದ್ರಿ सर देखो सर पूरा कैंप वसूल ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿನ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಾವೇ वसूल ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿವಿ. ನಾವು कैंप हाकिशन ನೋಡ್ರಿ. हम खुद कैंप आया तो हम इनको कोऑपरेट कर को पूरे पब्लिक का ऐसा ये बिल्ला है, सब पानी के क्लियर कराते हैं।
फिर भी इन्हों क्या भी इसका रिस्पांस लेते नहीं, क्या नहीं। पानी अगर पुराना तो छोड़ना नहीं नल। अब इसका प्रॉब्लम है, वायर लीक है, वो लीक है, बोले मुश्किल नहीं, लेकिन इसका प्रॉब्लम है तो ये तो सॉल्व करो, नहीं तब तक पुराना नल क्यों छोड़ो। हमारी ये डिमांड है और क्या नहीं। अगर इसके बाद भी अगर ऐसा हुआ था, मैं उगराट और ये स्ट्राइक करते हैं, वो भी ऐसा वैसा स्ट्राइक नहीं करते, पूरा चक्का चांद करते हैं सर, पूरा मेन रोड ही बंद करते हैं। इसके बाद सर इसके ऊपर क्या भी कर्म लो। 24/7 ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಸರ್, ಇದು ಟ್ರಯಲ್ ರನ್ನಲ್ಲಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಪಾಕೆಟಲ್ಲಿ ಅವು ಏರ್ ಲಾಕ್ ಆಗಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ. ಪ್ಲಸ್ ಕೆಲವೊಂದು ವಾಲ್ಸನ್ನು ಸೆಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅದು ಇನ್ನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ. ಪ್ಲಸ್ ನಾವೀಗ ಅವ್ರಿಗೆ ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ಗೂ ನೀರು ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ಗೂ ನೀರು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅವ್ರು, ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ನೀರು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ. ತಿಂಗಳಿಂದ ಏನಿಲ್ಲ ರೀ, ಬಿಟ್ಟಾರ. ಒಂದು ವಾರದಿಂದ ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಒಂದು ವಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಷ್ಟೇ. ಅಲ್ಲಿಂದ ನೀರು ಬಿಟ್ಟಾರ. ಈ 1 ವೀಕಿಂದ ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ನಾಗ ನೀರು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತಂದು ಬಿಡಕ್ಕೆ ಹಚ್ತಿಲ್ಲ. ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಏನದು? ಸಮಸ್ಯೆ ಏನಿಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ವಾಲ್ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಆಗ್ಬೇಕು. ಒಂದು ತಿಂಗಳ ಮ್ಯಾಗಿಂದ ಆಯ್ತು ಹೇಳತ್ತೀವಿ ನಾವು. ಹೊಸ ನೆಟ್ವರ್ಕ್ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಅದನ್ನು ಚಾಲು ಹೋಗಿಲ್ಲ, ಇದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದು ವೀಕ್ ಆಯ್ತು ರೀ ಬಂದ್ ಮಾಡಿ. ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಬಿಡಿಸ್ತೀನಿ ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಪ್ರೆಷರ್ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಏರ್ ವಾಲಿ ಸರ್ ಸೆಟ್ ಆಗುತ್ತನ ಓಲ್ಡ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಬಂದ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಮಗೇನು ಸರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ನೀರು ಬತ್ತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕರೆಯೋದು ಅವಶ್ಯಕ ಇಲ್ಲ, ಇವ್ರನ್ನ ಕರೆಯೋದು ಅವಶ್ಯಕ ಇಲ್ಲ. ನಾವು ಫುಲ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಸೆಟ್ ಆಗುವವರೆಗೆ ಓಲ್ಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ನಾಗ ಆಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ನಾವು ನೀರು ಬಿಡಿಸ್ತೀವಿ. ಇನ್ನ ಎಷ್ಟು ದಿನ? ಒಂದು ವಾರ ರೀ, ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ 1 ವೀಕಲ್ಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೀವಿ. 1 ವೀಕ್ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ ಏನೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲ್ಲ. ಸರ್, ಒಂದು ಟ್ಯಾಂಕರ್ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ಒಂದು ಟ್ಯಾಂಕರ್ ನೀರೇ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ರಿ? ಇಲ್ಲ, ನೀರೇ ಇಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ, ಬೇಕಂದ್ರೆ ನೋಡಿ ನೀವು ಲೈವ್. ಅಲ್ಲ, ಈ ಹಳ್ಳಿ ನೆಟ್ವರ್ಕ್ನಾಗ ನೀರು ಈಗ ಇವತ್ತು ಬಿಡ್ತೀರಿ. ಸರ್ ತಮ್ಮ ಹೆಸರು? ವಸ್ತು ಡಿಸಿಗ್ನೇಷನ್ AW ಸರ್. ಮೊದಲಿಂದಾದ್ರು ಬಿಡ್ತಾರೆ ಸರ್, ಆಗ್ತೇ ಸಣ್ಣ ಸರ್, ಒಟ್ಟೆ ಸ್ಪೀಡ್ ಇಲ್ರಿ. ಹಳಿದು ಹೊಸ ನೀರಿಂದ ಹಳಿದ್ವಿ, ಒಟ್ಟೆ ನೀರು ಸದ್ಯ ಈಗ ಹೋಗಿ ಆದ್ರೆ ಏನು ಹೂ ಅಂತ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಹಳಿದ ಹೆಸರೇ ನೀರು ಬರಂಗಿಲ್ಲ ಸರ್, ಚಾಲು ಮಾಡಿ ಈಗ ಹೋಗಿ ಬಂದ್ಬಿಡಿ ಸರ್. ಕೇಳ್ರಿ ಈ ಮೊದಲು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಈ ಏರಿಯಾ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿರಲ್ಲ, ಅಲ್ಲಷ್ಟೇ ನಮ್ದು ಬಿಡಿಸ್ತೇವೆ. ಅವಾಗ ಪ್ರೆಷರ್ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಬಿಟ್ಟಿವಿ ಸರ್, ಅಲ್ಲ ಆದ್ರೆ ನೀರು ಬರಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಅಲ್ಲಿ ಅತಿ ಸಣ್ಣ ಬರ್ತದೆ, ಅದು ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ಬೋದು ಸರ್. ಅದು ಬಿಡ್ರಿ ಸರ್, ಭಾಳ 15 ನಿಮಿಷ ಅರ್ಧ ತಾಸು ಬಿಡತ್ತೀರಿ ನೀವು. ಮೊದಲಿಂದು ಅದೇ ಹಣಿ ಮರಿ, ಯಾವಾಗ ಬಿಡಿಸ್ತೀರಿ? ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನವಾಗ ಹಳಿ ಸರ್ ಒಂದು ಟೈಮಿಂಗ್ ಸೆಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೋಡಿ ಸರ್, भयंकर मेंबर ने जो बोलते नहीं वो काम यहाँ हो रहा है, ऐसा हमारे को ये हो रहा है। मेंबर क्या बोलते हैं? पानी को छोड़ो बोलते हैं। वैसा तो सर एक रोड का काम है, सामने चौक के अंदर है, एक पैच कराने उन्होंने क्या पता है बोलो सर? अब वो नहीं मेंबर, क्या है उसका नाम? वंदन सर अल्ले ಎಲ್ಲ सुबह में 5 बजे छोड़े तो बच्चा के डब्बे भरने का, आदमी के डब्बे भरने का 10 बजे छोड़ेंगे, हमने पूरा काम होता है। बच्चे स्कूल आकर कई बात में से एक बराबर में हमने अभी पानी भी बराबर नहीं आता, ये बारीक आता तब तक कब भरने को बचता है। कितने दिन हो पानी ना? 8-10 दिन के ऊपर हुआ, ऐसा जा रहा पानी, नया भी नहीं आ रहा, पुराना भी नहीं आ रहा। पानी नहीं तो कैसा पानी चीज सब पानी नहीं आ रहा। देखो 10-12 दिन में पानी के लिए तकलीफ चाहिए हमना, क्या करती तुम्हें? पानी करो हमना, पानी की लिए तकलीफ है। कितने दिन से नहीं आ रहा? ये नल है वो 8 दिन का बंद है, तो उसी पानी से नहीं आ रहा है जी हमना सर। नए नल में नहीं आ रहा? नहीं आ रहा, बारीक बूंद बूंद पड़ता है, पानी के लिए तकलीफ है हमना। बोलो। सुबह को 5 बजे छोड़ते हैं, काम जाते हैं, बैठा सो करते हैं, कब आना कब जाना, कब फजर उठने भी होता नहीं, क्या भी नहीं होता। हमने सुबह 5 बजे उठने भी नहीं होता। पानी नहीं आ रहा हमारा, अभी यहाँ जरा बारीक तो आता, वहाँ तो अंदर क्या भी नहीं आ रहा, पूरा अंदर क्या भी नहीं आ रहा। कितने दिन से? 8 दिन हमने वाटर पानी से नहीं आ रहा। पहला कौन मंत्री आएगा तो जोर छोड़ते, नहीं आएगा तो बंदिश करते हैं। ಬಿಡು ಅಂತ ನಳ ಫಿಟ್ ಮಾಡಿ ಹೋದರು, ಬರೀ ಅಷ್ಟೇ ಕರೆ. ಆದರೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನೀರು ಬರೋದು ಯಾವಾಗ ಬಂದೇನೋ ಬಂದು ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಅರ್ಥ. ಈಗ ಅವರು AW ಅವ್ರು ಬಂದಾರ, ಅವ್ರು ಇವತ್ತು ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಾಕತ್ತಾರ. बरोबर चलो चल रहा है, प्रॉब्लम है। बोलो क्या समस्या है? सॉल्व करो। कौन सी गली है? ये गैंग बोर्ड वार्ड नंबर 3 है, जुनेसानी दरगाह। ये पूरा जनरल हॉस्टल का एरिया आता है। यहाँ पे पानी का बहुत बड़ा दिक्कत है सर, हद से ज्यादा दिक्कत है। ज्यादातर पानी आता तो बहुत बारीक आता है, बच्चों को लोटे से भरने की ऐसी नौबत है। ये कितने दिन से ये समस्या है? मिनिमम 1 महीने से है सर। ऐसा है कि ये कभी कंप्लेंट करे तो 1 दिन छोड़ते हैं, स्पीड है, उसके बाद और
एक प्रॉब्लम कंटिन्यू एक प्रॉब्लम है। आज तुम्हें हर किसी से पूछो, यहाँ कौन भी रहते सबका एक प्रॉब्लम है। सब उस दिन फोर्स आता, बाकी टाइम की नहीं आता, और कंप्लेंट करे तो फोर्स आता, बाकी टाइम और नॉर्मल वो अपना गद करेंगे तो नहीं चलता है। अभी वहाँ साहब अधिकारी हैं तो नहीं, उनको भी बोली इससे पहले, अभी तुमने बुलाने का मकसद क्या है, उनको फ्रेंड है, लाइव टू लाइव करना कर बोले तुमने, क्या प्रॉब्लम सॉल्व नहीं होने के बाद बोले अभी उन्होंने छोड़ दो मेरे बोले यहाँ छोड़े तो हमने क्या इतराज नहीं है, क्या हमने अच्छा तो पानी आया तो क्या हमें कंप्लेंट करने की जरूरत नहीं है, बोलने की जरूरत नहीं है। ऐसा कोई प्रॉब्लम हो रहा है, ये प्रॉब्लम हमारा सॉल्व होना, हमेशा के लिए सॉल्व होना, 1 घंटे का सब छोड़ और बात से हमेशा वो नहीं होता। ಎಷ್ಟು ದಿನ ಆಯ್ತು ರೀ? 8 ದಿನ ಆಯ್ತು ನೀರು ಬರಲ್ಲ. 8 ದಿನ ಆಗಿ ನೀರು ಬಂದಿದೆ. ಹಳಿ ನೀರೇ ಅದರ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಾಗ ಇದೇನು ಒಂದು ಪೂರ ಜುನಿ ದರ್ಗಾಗ ಏನು ಕ್ಯಾಂಪ್ ಅದ, ಅಲ್ಲಿ ಉಚ್ಚೇರಿಗಿಂತ ಕಡಿಮೆ ನೀರು ಬರ್ಲತ್ತದ, 24 ತಾಸು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದರ ನೀರು ಕಲೆಕ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೀರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂದು 15 ದಿನ ಆಯ್ತು ಸರ್, ಒಟ್ಟೆ ಯಾರಿಗೆ ನೀರು ಸಿಗಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಮುಂಜಾನೆ ಒಂದು ಬುಟ್ಟಿ ತುಂಬ್ಕೊಂಡು ಬುಟ್ಟಿಲೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡು ನೀರು ಕುಡ್ಲತ್ತ ಬಂದು, ಮತ್ತೆ ಈಗ ಕುಡ್ಲಿಕ್ಕಾದ್ರೂ ಒಟ್ಟ ನೀರೇ ಇಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಇದು 24x7 ಇದು 24 ತಾಸು ಚಾಲು ಇರ್ತಾವೆ. ಇಲ್ಲ ಸರ್, 1.5 ತಾಸು ಬರ್ತದೆ ಸರ್, 1.5 ತಾಸು ಬರ್ತದೆ. ಅದು ನಸಕ್ನಾಗ ಇದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾರ, ತುಂಬ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ಲಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಈಗ 15 ದಿನ ರಾಣಿ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಸರ್, ಈ ಟೈಮ್ ಬರ್ಲತ್ತ. ಅದು ವಾಟರ್ ಬೋರ್ಡ್ ಮ್ಯಾಗ ನಮ್ದು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಐತಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ದರ್ಗಾದವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ಯಾರ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಕಟ್ಟ್ಯಾರ, ಬಿಲ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನೀರು ಕೊಡಾಕ್ತಾ ಇರಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್, ಹಳೆ ನಳ ಬರ್ತಾವನ್ರಿ, ಹಳಿನಾರ ಕಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಾರ ಸರ್, ಹಳಿನಾರ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇದು ಕೊಟ್ಟಾರ್ರಿ, ಆದ್ರೆ ನೀರು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್ ಜೈನ್ ಕಂಪ್ನಿ ಅವರು. ಅದ್ರಾಗ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ಇಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವಸ್ತ್ರ ಸರ್ ಬಂದಿದ್ರು, ನಮ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಇವತ್ತು ಸಂಜೆ ತನಕ ನಮ್ ನೀರು ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಸರ್. ಅವಕಾಶ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬಂದು ರೋಡ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 3 ಸರ್. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ बीजापुर महानगर पालिका वार्ड नंबर 3 में जुनेदी दरगाह के पास आज जो है लोगों ने नल में पानी न आने की वजह से यहाँ पर स्ट्राइक किया, जिसमें कई महिलाएं और हजरत इसमें शरीक रहे। और इनके स्ट्राइक को देखकर वाटर बोर्ड के वस्त्र जो अधिकारी हैं, AW अधिकारी भी यहाँ पर पहुँचे और उन्होंने आश्वासन दिया है कि ये 24x7 जो कनेक्शन दिए हुए हैं जैन कंपनी के खिलाफ भी इन्होंने जो है यहाँ का प्रोटेस्ट करके धिक्कारा किया। और अधिकारी यहाँ पर पहुँचे हैं और उन्होंने आज पूरे प्रेशर के साथ पानी नल में छोड़ने का आश्वासन इन्हें दिया है। लेकिन अभी ये फरवरी का महीना है, अभी फरवरी ख़त्म नहीं हुआ है, लेकिन ऐसी हालत है। और अप्रैल और मई में क्या हालत हो सकती है, क्या वाटर बोर्ड और महानगर पालिका जो भी इसके संबंधित अधिकारी हैं, क्या बीजापुर शहर को आने वाले गर्मी के मौसम में पूरी तरह से पानी सप्लाई कर पाएंगे या नहीं, ये देखना बाकी है। कैमरामैन सद्दाम के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर। Indian Spice House Family Restaurant and Dhaba, veg and non-veg special items, delicious soups, address Sholapur Road opposite to Patal Gardenia, Vijaypur. Indian Spice House Family Restaurant and Dhaba. ಅಂಕಲ್ ಸಿನಿಮಾಗೆ ಹೊಂಟಿವ್ರಿ, ಕಾವ್ಯನೂ ಕಳ್ಸ್ಕೊಡ್ರಿ ಪ್ಲೀಸ್. ಹೋಗ್ಬರ್ರಿ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಒಂದು ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಐತಿ. ನಿಮ್ಮ ಆಭರಣ ಖರೀದಿಯ ಮೊದಲ ಆಯ್ಕೆ ಸೀಮಾ ಗೋಲ್ಡ್ ಆಗಿರಲಿ. ಸೀಮಾ ಗೋಲ್ಡ್, SS ಕಲಾಭವನ ರಸ್ತೆ, ವಿಜಯಪುರ. ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್, ವುಮೆನ್ಸ್, ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಬೈ 3 ಗೆಟ್ 3. ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ಗುರುಕುಲ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಶೋರೂಮ್ ನಲ್ಲಿ ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಬೈ 3 ಗೆಟ್ 3. ಫಾರ್ಮಲ್, ಕ್ಯಾಜುವಲ್, ವಿಂಟರ್, ವೆಸ್ಟರ್ನ್ಸ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಫ್ಲಾಟ್ ಸೇಲ್ 299, 399, 499. ಇದು ಹಬ್ಬಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಬೈ 1 ಗೆಟ್ 1 ಫ್ರೀ. ಇದು ಆಫರ್ ಸಿಲ್ಕ್ ಸಾರಿ
ಸಾರೀಸ್, ಕಾಟನ್ ಸಾರೀಸ್, ಡಿಸೈನ್ ಸಾರೀಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಲಾಭ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ಆಫರ್ ಸೀಮಿತ ಅವಧಿಗೆ ಮಾತ್ರ. ಹಿಂದೆ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ಬನ್ನಿ. ಸ್ಥಳ ಸಿಲಾಯಿ ವರ್ಲ್ಡ್ ಮೆನ್ಸ್, ವುಮೆನ್ಸ್, ಕಿಡ್ಸ್ ಸಾರೀಸ್ ನಿಯರ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಟೆಂಪಲ್ ಬಿಸೈಡ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಗುರುಕುಲ್ ರೋಡ್, ವಿಜಯಪುರ್. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 7030170909. हमारे पास यहाँ पे शादियों का बाज़ार और जमातों का और सब कुछ मिलता है, फर्नीचर मिलता है। हमारे पास अच्छे से अच्छी क्वालिटी भी है और कम से कम क्वालिटी का रेंज भी है। फर्नीचर में हमारे पास 7,000 से चालू है, जो हम कम से कम रेंज में हमारे बीजापुर की जनता को देना चाहते हैं। और पूरे बीजापुर डिस्ट्रिक्ट से हमारे पास कस्टमर्स आते हैं और इंशाल्लाह आते रहेंगे। आप भी एक मर्तबा हमारे शॉप को ज़रूर विज़िट कीजिए। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।